ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री क्षेत्र पंढरपूर येथून माऊलींच्या पालखीच्या पायवारी सोहळ्याची शनिवारी सांगता. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सायंकाळी अलंकापुरीत विसावला. वारकरी भाविकांसह आळंदीकरांनी पालखी सोहळ्याचं केलं भक्तिमय स्वागत. पारंपरिक वेशभूषा, तुळशी वृंदावन आणि टाळ मृदुंगाचा गजर, इंद्रायणी काठ भक्तिरसात न्हालं. पालखी आगमनाने आळंदी परिसर भक्तिमय. विद्यार्थ्यांच्या नामस्मरणाने आळंदी दुमदुमली. श्री ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने माऊलींच्या पालखीचे उत्साहात स्वागत. हक्काच्या थेट पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी उत्तर पुणे जिल्ह्याची वज्रमूठ. चाकण मंचर नारायणगाव येथील मुख्य चौकात रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी चक्काजाम आंदोलनाची आरोळी. क्रांतीदिनी एकत्रित येत सर्वपक्षीयांनी पुकारलेला हा लढा केवळ एका प्रकल्पासाठीचा नसून उत्तर पुणे जिल्ह्याच्या भविष्याचा असल्याची हाक देत सर्वपक्षीयांनी केली आंदोलनाची तयारी. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प हा केवळ वाहतुकीची सुविधा नसून पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग आणि नाशिक विभागाच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासाचा महत्वाचा पाया ठरणार असल्याचे खेडचे आमदार बाबाजी काळे, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केलं आवाहन. चाकण येथील आंबेठाण रस्त्यावरील SKS फास्ट नर्सरी कंपनीतील हायड्रोलिक क्रेन ऑपरेटरचा हलगर्जीपणा कामगाराच्या जीवावर बेतला. लोखंडी अँगल अंगावर पडून अजय मदनलाल वय वर्ष 26 राहणार झित्राईमळा चाकण या कामगाराचा मृत्यू. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6च्या सुमारास कंपनीतील ब्रिज क्रेनचे खालील असलेली लोखंडी अँगल उचलून खाली घेत असताना घडला अपघात. या प्रकरणी क्रेन ऑपरेटर दिलीप कुमार सीताराम चौधरी वय वर्ष 32 सध्या राहणार मुटकेवाडी चाकण मूळ बिहार याच्यावर गुन्हा दाखल. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहिते यांची चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद. म्हाळुंगे येथील MD अर्थात मेफेड्रॉन आणि अफीम हे अंमली पदार्थ अवैधरित्या जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर. रमेश मानाराम चौधरी वय वर्ष 38 सध्या राहणार द्वारका सिटी हाऊसिंग सोसायटी म्हाळुंगे मूळ खिवाडा राजस्थान याच्यावर पोलिसांची कारवाई. 1.25 लाखाचे मेफेड्रॉन आणि अफीम, एक मोबाईल असा ऐवज जप्त. ड्रग्ज बेकायदेशीरपणे विक्रीसाठी बाळगले असून आरोपी रमेश चौधरी याला राजस्थान येथील लाबुराम देबासी याने हा अंमली पदार्थ दिला, तर तळेगाव दाभाडे येथील छाया हनुमान चौधरी यांच्याकडून आणला असल्याचे आरोपींनी केले स्पष्ट. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई रणधीर माने यांची उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद. वाफगाव येथील श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अतुल किसन कुराडे यांची बिनविरोध निवड. समितीच्या उपाध्यक्षपदी वंदना मचिंद्र कुराडे, तर शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी शीतल प्रवीण कराळे, कविता अमोल थिटे, सुजाता जयेश खुरपे, सारिका राहुल माकरे, पोपट सीताराम रामाणे, तुषार अशोक चौधरी आणि मयूर संतोष कराळे यांची बिनविरोध निवड. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.